नमस्कार, लाईव्ह डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही आलेलो आहोत राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, राष्ट्रीय रेल संग्रहालय म्हणजे नॅशनल रेल म्युझियम पाहण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत। तर दिल्लीमध्ये आहे, याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या देशाच्या एम्बॅसी आहेत। तर आज आम्ही तुम्हाला जुन्या ज्या रेल्स आहेत, रेल्वेज आहेत, ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। तर आम्ही सगळेजण मस्त असे तयार होऊन आजचा दिवस घालवणार आहोत नॅशनल रेल म्युझियममध्ये आणि पुढे सुद्धा जाणार आहोत। त्याचा वेगळा ब्लॉग तुम्ही पाहालच, पण आजचा राष्ट्रीय रेल म्युझियम तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, तुम्हालाही भरपूर माहिती भेटेल आतमध्ये। तर चला आपण जाऊयात राष्ट्रीय रेल म्युझियम पाहायला। राष्ट्रीय रेल संग्रहालय पाहण्यासाठी काही तिकीट चार्जेस आहेत। तर ते असे आहेत, जे मोठी माणसं असतील म्हणजे ॲडल्ट असतील त्यांना वीकडेजमध्ये 50 रुपये आणि वीकेंडमध्ये 100 रुपये चार्जेस आहेत। आणि जर तुम्हाला ट्रेन एन्जॉय करायची असेल आतमध्ये तर 20 रुपये वीकडेजला आहे आणि 50 रुपये वीकेंडला आहे। तसेच 3 ते 12 वर्षातली मुलं असतील तर त्यांना वीकडेजला 10 रुपये आणि वीकेंडला 20 रुपये चार्जेस आहेत आणि ट्रेनचे पण 10 आणि 20 रुपये चार्जेस आहेत। तर इथे आतमध्ये आम्ही रेल्वे म्युझियम पाहण्यासाठी आतमध्ये प्रवेश घेतलेला आहे। तर सुरुवातीलाच तुम्हाला हे असे काही लोकोमोटिव्स किंवा इलेक्ट्रिक इंजिन्स बाहेर सॅम्पल लावलेले दिसत असतील। तर इथे तुम्ही पूर्णपणे माहिती पाहू शकता सुरुवातीलाच की NTR थ्रू लोकोमोटिव्स कसे मेंटेन केले जातात। तर अशा पद्धतीने अगदी सुंदर असा हा नेचरमध्ये असलेला हा राष्ट्रीय रेल म्युझियम आहे आणि दिल्लीमध्ये व्यवस्थित मध्यभागी असणारा मेन लोकेशनला असणारा हा राष्ट्रीय रेल म्युझियम आहे। तर इथे तुम्ही सगळे डायरेक्शन पाहू शकता, भरपूर मोठा परिसर आहे। तर इथे तुम्हाला कुठल्या ठिकाणी काय आहे हे पाहण्यासाठी समोरच एक म्हणजे बोर्ड लावलेला आहे की जेणेकरून तुम्हाला तिथले डायरेक्शन्स माहिती पडतील आणि तुम्ही चुकणार नाही। या शोकेसमध्ये तुम्हाला एक जॉन मॉरिस फायर इंजिन दिसत असेल, जे 1914 मध्ये चालू होतं आणि राजा महाराजांसाठी हे फायर इंजिन यूज करत होते। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पहिल्या काळातलं, अगदी जुन्या काळातलं हे फायर इंजिन आहे, त्यांनी किती छान मेंटेन करून ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने जर आपण या रेल्वे म्युझियमला विजिट केली तर आपल्याला जुन्या काळातले जे रेल्वेज आहेत तर त्यांची संपूर्ण माहिती इथे भेटते। जे जुनं गाणं होतं मेरी सपनों की रानी कब आएगी तू, तर त्या गाण्याचं जे शूटिंग आहे ते हे याच राष्ट्रीय रेल्वे म्युझियममध्ये झालेलं आहे। तर कधी हे राष्ट्रीय रेल्वे म्युझियम रिनोव्हेट झालेलं आहे आणि कुणी केलेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तर इथे आता आम्ही सुरुवातीला गेटच्या इथे जिथे एक्झिबिशन स्टार्ट होणार आहे तिथे आम्ही छान असे फोटोज काढत होतो। तर हे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालयचं आतमध्ये तुम्हाला मोठं एक्झिबिशन पाहायला भेटेल। या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या काळापासून ते आत्तापर्यंत रेल्वेजमध्ये कोणते कोणते चेंजेस झालेले आहेत आणि ते कशा पद्धतीने करण्यात आलेले आहेत, तर हे सगळं तुम्हाला या एक्झिबिशनमध्ये, या म्युझियममध्ये पाहायला भेटेल। तर चला आतमध्ये जाऊन आपण पाहूयात की एक्झिबिशन कसे आहे ते।
ज्यांना लोकलमध्ये किंवा ट्रेनमध्ये फार रुची आहे आणि त्यांना आवडतं की हिस्ट्री जाणून घ्यायची आहे की ह्या ट्रेनची स्थापना कधी झाली, केव्हा झाली, का करावी लागली, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या म्युझियमला नक्की भेट द्या। तर हा पार्ट 1 मी आज तुमच्यासमोर आणलेला आहे। तर पार्ट 2 देखील आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला भरपूर माहिती मिळेल आणि मी प्रॉपर व्हिडिओ शूट केलेला आहे। तिथे तुम्ही त्या सगळ्या गोष्टी रीडसुद्धा करू शकता आणि जाणून घेऊ शकता याची सगळ्याची माहिती। तर पुन्हा आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा।